मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत. लोकल गाड्या 20 मिनिटांनी उशिरा धावल्या. काल रात्री कुर्ला स्थानकाजवळ ओव्हरवेल्ड वायर तुटल्याने सकाळी मुंबईकरांना मोठे गैरसोयीचा सामना करावा लागला. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेच्या सक्तीबाबत मनसे पुन्हा आक्रमक. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक झाली. राज्यव्यापी आंदोलनाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला जाईल. भांडूप पश्चिमेकडील मुसळधार पावसानंतर नाल्याजवळील घराची भिंत कोसळली. 2 मुलांसह 3 जण गंभीर जखमी. सर्व जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकार झुकले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या बैठकीत निर्णय घेतला की हिंदीबाबत कोणताही घाईगर्दीने निर्णय घेतला जाणार नाही. इराण इस्रायल युद्ध अखेर संपले. ट्रम्प यांनी युद्धबंदीची अखेर घोषणा केली. तिन्ही देशांनी चर्चा करून युद्धबंदीचा अंतिम निर्णय घेतला. भिवंडीतील गायत्री नगरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन. 5 ते 6 घरांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूस्खलनग्रस्त रहिवाशांना महानगरपालिकेच्या शाळेत राहावे लागत आहे. मुंबईत पावसामुळे येलो अलर्ट जारी. 24 जून ते 28 जून पर्यंत सलग 5 दिवस समुद्रात भरती ओटीचा इशारा. बीएमसीचा सल्लागार जारी. मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेने 24 ऑगस्ट पासून दादरहून अयोध्या, प्रयागराज, काशी ज्योतिर्लिंग विशेष रेल्वे प्रवास सुरू करण्यात आला आहे. अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाची सुविधा मिळणार. वसई, विरार आणि नालासोपारा येथील रात्रभर झालेल्या पावसामुळे गालानगर सर्कलवर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांना येण्या जाण्यात अनेक अडचणी येत आहेत. गावामध्ये रस्ते नाही. गर्भवती महिलेला ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी डोली पालखी करून बसवावे लागले. ठाण्यातील शहापूरमधील या घटनेने आरोग्य सुविधेचा पर्दाफाश केला आहे. हिंदी निषेधानंतर आणखीन एक स्फोटक विधान. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवडकर यांनी मागणी केली आहे की हिंदी नाही तर इंग्रजी देखील इयत्ता 1ली पासून शिकवू नये. आषाढी एकादशी होणाऱ्या वारी यात्रेबद्दल वादग्रस्त विधानाबद्दल अबू आझमी यांना मोठी किंमत मोजावी लागली. निषेधानंतर यांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातून काढून टाकण्यात जाऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदानांमध्ये अचानक 8% वाढ. राहुल गांधींनी मतदानात हेराफेरीचा मोठा आरोप केला आहे. नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे, पण या विमानतळावरून प्रवास करणे महागडे होणार आहे. प्रवाशांना 1225 रुपयांचा वापर कर शुल्क घ्यावा लागेल. विमानतळ प्रशासनाने एराने वापर शुल्क जारी केला आहे. संजय राऊत यांनी मराठी लेखकांवर हिंदीच्या निषेधार्थ मौन बाळगण्याचा आरोप केला. फडणवीस सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मराठी भाषेच्या समर्थनार्थ आवाज उठवण्याची मागणी केली. एअर इंडियाचे विमान लंडनहून मुंबईला येत होते. प्रवासी आणि क्रू मेंबरसह 7 जण अचानक आजारी पडले. एअरलाईनने निवेदन जारी केले. घटनेची चौकशी सुरू आहे. लवकरच अहवाल सादर करणार. बिल्डरच्या कथित निष्काळजीपणामुळे कल्याणपूर्वातील एका सोसायटीची भिंत कोसळली, ज्यामुळे 10हून अधिक दुचाकी आणि 1 कारचे नुकसान झाले. बिल्डर विरुद्ध कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरील खाप जवळ झालेला भीषण कार अपघात. चालक जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. जखमींना ताबडतोबने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू आहे. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,550 रुपये झाली, तर चांदीची किंमत 1,09,000 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. मानपाडा ते माजीवाडा रस्त्यावर क्रेन अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी. मुंबई नाशिक रस्ता प्रभावित. वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणास व्यस्त.